नमस्कार मंडळी, आता हे तुम्ही जे दृश्य पाहताय आपलं खेड दापोली येथील जे फुरुज गाव आहे या पुलाचं आहे आणि आपले मनसेचे नेते वैभवजी खेडेकर इथे पाहणी करायला आलेत. ते कशा प्रकारे काम वगैरे करतायत तर तुम्ही पाहताय की ते आता त्या कामगारांशी बोलणं करून घेत आहेत आणि लवकरात लवकर ते पर्यायी मार्ग सुरू करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कशा प्रकारे हा पर्यायी मार्ग वैभवजी खेडेकर सुरू करून घेतात या आपण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बंद आहे, बंद आहे. हो बंद आहे. बंद आहे. सर्वात शेवटी तुम्ही ब्रिज करता पाऊस चालू झाला लोकांच्या गैरसोयी करता हे पहिले तुम्ही काम उन्हाळ्यात त्याला पाहिजे ना. तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे पहिला. पाणी हे तुमचा ब्रिजचा पुढे तुमचा सर्विस रस्ता हो मेन ब्रिजचा रस्ता कुठे आहे चालू काम करूया हे सगळं मॅनेजमेंट बघितलं काय चालू करतो त्याला घेतो गाडी जायला रस्ता की पहिले सर्व्हिस असते प्रॉपर करायला पाहिजे ना. मग तुम्ही तो ब्रिज बांधा. गेट वॉल तुम्ही इथं अगोदर टाकून वॉल हे टाकून दोन साईडला तुम्ही पाणी द्यायचा मला विषय संपला असता. आत्ताच्या मोरे टाकल्या अगोदर टाकायच्या आणि हे करून पण संपला असतं की हे पण नसतं आलं. ए संदीप कलेक्टरची परमिशन घेतात. कलेक्टर पब्लिक मग तुम्ही पब्लिकसाठी काय केलं जाहीर कुठं लिहिली काय नुसतं स्वतः नोटिफिकेशन व्हॉट्सअपवर लागतो तुझं काय करणार. हे आता अचानक केलेलं आहे. अरे आले बघ. अरे पब्लिक आलं तिकडनं तुम्ही काय नोटीस लावलं ते बघ. बॅरिकेड लावलं विषय संपला. अरे हे आलेली लोक बघ काय सांगतायत समोर.
खेड, दापोली, साक्रोली, बुरुज, भरणा असा रस्ता आहे आणि याचं 90 कोटी रुपयाची टेंडर अमाऊंट आहे. पण SMC कन्स्ट्रक्शन आम्हाला माहीत नाही, परंतु कामाची बिलकुल मॅनेजमेंट नाही. आता पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात यांनी मेन रस्त्या म्हणजे मेन ब्रिज जिथून वाहतूक असते असे रस्ते ब्रिज तोडले. बरोबर. आणि सर्व्हिस रस्त्याची जी अवस्था बिकट आहे. बरोबर. झोपेतनं सकाळी उठले की कुठेतरी रस्ते खणतात आणि सामान्य माणसाची गैरसोय करतात. हे BNC वाले असेच आहेत, यांना त्यांचा धाक नाही. आणि हा जसा रस्ता SMC कन्स्ट्रक्शनला आंदण दिल्यासारखा आहे, लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे या तालुक्यामध्ये कोणी कोणाकडे विचारायचं आणि कोणी कोणाला दाद मागायचा अशा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरं, आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, आम्ही समजा काय बोलायला गेलो की आमच्यावरती गुन्हे दाखल करणार आणि आम्हाला 2-2 महिने जेलमध्ये टाकणार ही परिस्थिती आहे. आता हे पुरुष गाव आहे, वाकोली गाव आहे, इथनं मेडिकल इमर्जन्सी असते, लोकांच्या शाळा असतात, लोकांना नोकऱ्या आहेत. कधी उठायला रस्ते बंद करायला नाही. विचारायला गेलो की कलेक्टर परवानगी सांगतात. अरे कलेक्टरला पण मला सांगायचं आहे की तुम्ही इथे येऊन पाहणी करा काय परिस्थिती आहे ती, कसं काम चाललंय. तुम्ही ऑर्डर देता आणि त्याला कायद्याचं स्वरूप आणता, सामान्य माणसांनी दाद मागायची कुठे. हे जर असंच झालं तर आमच्या शहरामध्ये देखील, खेड शहरामध्ये देखील हे काम करणार आहे, लक्षात घ्या. आणि यांच्या अनेक तक्रारी आहेत, त्या तक्रारीचा पाडा मी नंतर वाचेन. आलं का लक्षात. पुन्हा रोड चालू करतायत साहेबांनी. सगळं सांगितलं की रोड आत्ताच्या आता चालू करा. तो आता पाहू शकता तुम्ही